जे लोक लिहून घेतात, नोट करतात, रोमकरासपत्र 6 अध्याय त्याचं या ठिकाणी आपण 12 ते 13 वचन वाचणार आहोत. यास्तव तुम्ही आपल्या शरीर वासनांच्या स्वाधीन व्हावे, अशा प्रकारे पापाने तुमच्या मर्त्य शरीरात राज्य करू नये. आणि तुम्ही आपले अवयव अन्यायाची शस्त्रे होण्याकरिता पापाला सादर करीत राहू नका, तर आपण मेलेल्यातून जिवंत झालेले असे आपणास देवाला सादर करा. आणि आपले अवयव न्यायपानाचे शस्त्रे होण्याकरिता देवाला सादर करा. आम्हा प्रत्येकाचं जुनं जीवन संपलं. कुठं संपलं? वधस्तंभावर. कोणामध्ये? येशूमध्ये. येशूमध्ये आमचं जुनं जीवन पूर्णतः संपलेलं आहे. आणि त्याच्या पुनरुत्थानात, कोणाच्या? येशूच्या पुनरुत्थानात आमचं नवीन जीवन सुरू झालेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी रोमकराच्या पुस्तकात पॉल पुन्हा ही आठवण करून देतो का जुन्या जीवनाकडे तुम्ही वळू नका, किंवा तुमच्या शरीरामध्ये किंवा तुमच्या वागण्यामध्ये किंवा तुमच्या विचारांमध्ये अशा काही गोष्टी आहेत का त्या जुन्या जीवनाला दर्शवतात, नवीन जीवनाला दर्शवत नाही. समजत्या ठिकाणी पुन्हा वाचतो, पुन्हा लक्ष द्या. यास्तव तुम्ही आपल्या शरीर वासनाच्या स्वाधीन व्हावे, अशा प्रकारे पापाने तुमच्या मर्त्या शरीरात राज्य करू नये. आणि तुम्ही आपले अवयव अन्यायाची शस्त्रे होण्याकरिता पापाला सादर करीत राहू नका, तर आपण मेलेल्यातून जिवंत झालेले असे आपणास देवाला सादर करा. प्रेज द लॉर्ड. समजतंय का पॉल या पत्रामध्ये का उलगडा करतो? कारण त्यांनी हे पाहिलं का येशूने आम्हासाठी काय केलं, आणि ते करून देखील, सत्य माहीत असून देखील मनुष्य जो आहे, लोक जे आहेत, मंडळी जी आहे, ती जुन्या जीवनात चालायला मागत नाही. तर अनेकदा जुन्या गोष्टींचा प्रभाव त्यांच्या जीवनामध्ये दिसतो. आणि म्हणून या ठिकाणी जे जुनं जीवन आपल्यामध्ये दिसतं, आपण तो वधस्तंभ व्यर्थ करतो. समजतं का? ठिकाणी आपलं जीवन कसं आहे? आता नवीन आहे. आपले विचार कसे पाहिजेत? नवीन. आपलं वागणं कसं पाहिजे? नवीन. नवीन म्हणजे कसं? चांगलं. नवीन म्हणजे कसं? चांगलं. पहिले वाईट विचार होते, आता वाईट विचार नकोय. पहिले वाईट वृत्तीने वागायचो, आता वाईट वृत्ती नकोय. पहिले दुष्ट विचार घेऊन चालायचो, आता ते नकोयत. आता येशूमध्ये आपलं सर्व काही बदललेलं आहे. कारण पूर्वी आपण जगिक मनुष्य होतो, पापा शापाच्या स्वाधीन होतो, पण रक्ताद्वारे शुद्ध करून ख्रिस्ताप्रमाणे आम्हाला करण्यात आलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. समजते का? ठिकाणी म्हणून बायबलमध्ये रोमकराच्या पुस्तकात पॉल या गोष्टीवर जोर देतो का जुनं जीवन सोडा आणि कशामध्ये चाला? नवीन जीवनामध्ये. आणि तुमच्या जीवनात तो नवीन क्रम दिसणं अत्यंत गरजेचं आहे. मी अजून एक वचन वाचतो या ठिकाणी, 19 वचन. त्याच्यामध्ये सर्वजण पाहूया आपण. मी तुमच्या देहाच्या अशक्तपणामुळे माणसाच्या रीतीप्रमाणे बोलतो, कारण जसे तुम्ही आपले अवयव अन्याय करण्याकरिता अशुद्धपणाला व अन्यायाला दास असे सादर करून दिले होते, तसे आता आपले अवयव पवित्र करण्याकरिता न्यायपणाला दास असे सादर करून द्या. प्रेज द लॉर्ड. समजतंय काय म्हणतो पॉल या ठिकाणी? पहिले आपण आपले अवयव कोणाच्या स्वाधीन केले होते? पापाच्या. पण आता कोणाच्या स्वाधीन करा? देवाच्या. कोणाच्या? देवाच्या. म्हणजेच काय? तर आपल्या अवयवात काय दिसून येऊ द्या? पवित्रता. काय दिसून येऊ द्या? पवित्रता. जुना जीवनाचा प्रभाव तुमच्यात दिसायला नकोय. तुमच्यात कोणता प्रभाव दिसला पाहिजे? नवीन जीवनाचा. कोणता? नवीन जीवनाचा. ओके, अजून सोपं करूया आपण. गलतीकाराचं पुस्तक काढूया, म्हणजे तुम्हाला कळेल की जुनं जीवन कोणतं आणि नवीन जीवन कोणतं. गलतीकाराचं पत्र काढूया आपण या ठिकाणी. त्याचा या ठिकाणी आपण 5वा अध्याय काढूया. अध्याय त्याचं 19 रीड करूया. जुनं जीवन काय होतं आणि नवीन जीवन काय आहे हे थोडाफार आमच्या डोक्यात प्रकाश हे वचन टाकेल. गलतीकाराचं पत्र 5वा अध्याय आणि त्याचं 19 वाचूया. देहाची कर्म हे कशाला दर्शवतात? जुन्या जीवनाला. कशाला? जुन्या जीवनाला. आणि आत्म्याची फळं कशाला दर्शवतात? समजतंय? पंडित रमाबाई बायबल असेल त्याच्यामध्ये टायटल दिलेत, देहाची फळं आणि आत्म्याची फळं. देहाची फळं कशाला दर्शवतात? जुन्या जीवनाला. देहाची फळं कशाला दर्शवतात? जुन्या जीवनाला. आणि आत्म्याची फळं कशाला दर्शवतात? नवीन जीवनाला. तर देहाची फळं काय आहेत प्रथम ते आपण वाचूया. आपण 2 पॉईंट्स या ठिकाणी क्लिअर केलेत का जुनं जीवन संपलं आणि नवीन जीवन सुरू झालंय. जुनं जीवन कोणतं होतं? देहाच्या फळावरून आम्हाला दिसून येतं. जी देहाचे कार्य आहेत ते कशाला दर्शवतं? प्लीज रिस्पॉन्स द्या, म्हणजे मला कळलं की तुम्हाला पॉईंट कळतोय. जुनं जीवन काय होतं थोडक्यात त्या जे त्या ठिकाणी लिहिलंय ते कशाला दर्शवतं? जुन्या जीवनाला. देहाची फळं कशाला दर्शवतात?
जुन्या जीवनाला. आणि आत्म्याची फळं कशाला दर्शवतात? नवीन जीवनाला. आणि मग ह्या ठिकाणी पॉल ज्या रोमकराच्या पुस्तकामध्ये लिहितो त्याला हेच सांगायचं का जुन्या गोष्टी दिसून येऊ देऊ नका. तुमच्यामध्ये अजूनही गडबड करणारे विचार, तुमच्यामध्ये अजूनही व्यभिचार, तुमच्यामध्ये अजूनही नावं ठेवणं, तुमच्यामध्ये अजूनही निंदा, तुमच्यामध्ये अजूनही कुरकुर, तुमच्यामध्ये अजूनही राग, या सर्व जुन्या जीवनाला दर्शवतात. ह्या जुन्या गोष्टी घेऊन तुम्ही प्रभू येशूमध्ये त्याच्या राज्यामध्ये प्रवेश घेऊ शकणार नाही. तर तुम्हात नवीन गोष्टी येणं अत्यंत गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. समजतं का या ठिकाणी? ओके, आता पुढं वळूया आपण. मग आपल्याला कोणत्या जीवनात चालायचं आहे? नवीन जीवनामध्ये. आणि मग या ठिकाणी प्रभूने काही काही पॉईंट्स मला दाखवलेत का त्या गोष्टींमध्ये आपण आपल्या जीवनाकडे फोकस केला पाहिजे आणि त्याच्यामध्ये आपण नवीन पण आणलं पाहिजे. आणि प्रथम ज्या ठिकाणी आपण बघणार आहोत आपले विचार. प्रथम पॉईंट आपण बघणार आहोत आपले विचार. का जुने विचार आपल्यामध्ये हावी होता कामा नये, तर नवीन विचारामध्ये आपण चाललं पाहिजे. नवीन विचार म्हणजे काय? का तुमच्या विचारामध्ये आता कोणाबद्दल तुमच्या मनामध्ये द्वेष नको आहे, कोणाबद्दल तुमच्यामध्ये स्वार्थपणा नको आहे, तुमच्यामध्ये स्वतःचा हित साधणारा पण नको आहे. तर तुमचे विचार मोकळे पाहिजे, तुमच्या विचारामध्ये प्रीती पाहिजे, तुमच्या विचारांमध्ये फक्त स्वतःचंच हित नाही तर इतरांचाही फायदा असणं गरजेचं आहे. कारण अनेक लोकांचे विचार ज्या प्रकारे शाऊलाचे विचार मर्यादित होते त्याच प्रकारे अनेक लोकांचे विचार जुने विचाराप्रमाणे दिसतात. आपण वाचूया शाऊलाचं जीवन कसं होतं. या ठिकाणी आपण 1 शमूएल काढूया. 1 शमूएल 18वा अध्याय 6 ते 9 वचन वाचूया आपण. शाऊलाचं उदाहरण मी मुद्दामून या ठिकाणी घेतोय कारण जुनं जीवन आणि नवीन जीवन हे शाऊलातून समजणं खूप गरजेचं आहे. कारण ज्या शाऊलाबद्दल आपण वाचतोय त्याला नवीन हृदय मिळालं होतं. त्याला कोणतं हृदय मिळालं होतं? नवीन. कारण बायबल सांगतं का ज्या वेळेस तो देवाच्या सेवकाला भेटायला गेला होता आणि तो ज्यावेळेस पलटला प्रभूने त्याचं हृदय कसं दिलं होतं? नवीन. त्याचं हृदय नवीन झालं. पण बायबल सांगतं का नवीन हृदय होत असता देखील त्याच्यामध्ये जुन्या प्रकारचे विचार आढळत आहे. समजतं इथपर्यंत? रीड करूया आपण या ठिकाणी 1 शमूएल 18वा अध्याय 6 ते 9 वचन. आणि असे झाले की दावीद त्या पलिष्ठाला मारून परत आल्यावर लोक येत असता इस्रायलाच्या सर्व नगरातून बाया गात व नाचत आणि हर्षाने डफ व झांज वाजवीत शौल राजाला भेटायला निघाल्या. आणि बाया गात व वाजवीत एकमेकीस उत्तर देऊन म्हणाल्या, शौलाने आपल्या 1000 मारले आणि दाविदाने आपल्या 10,000 मारले. तेव्हा शौलाला फार राग आला आणि ती गोष्ट त्याला वाईट वाटून त्याने म्हटले, त्यांनी दाविदाला 10,000 दिले व त्यांनी मला 1000 दिले. मग राज्य वाचून त्याला आणखीन काय मिळवायचे आहे? आणि त्या दिवसापासून पुढे शौलाने दाविदावर डोळा ठेवला. ठिकाणी काय चालू होती? कोणाची प्रशंसा चालू होती? दाविदाची. बायबल सांगतं का एक कार्यक्रम त्या ठिकाणी आहे. एक मोठी लढाई लढून दावीद परत येत आहे आणि त्या ठिकाणी योनाथानाचा उल्लेख नाही आहे, पण असं म्हणतात किंवा त्या जुन्या ऐतिहासिक पुस्तकामध्ये असं सापडतं की योनाथन पण त्या ठिकाणी हजर होता. कारण खूप मोठा कार्यक्रम त्या ठिकाणी जल्लोष करण्यात आला होता. कारण खूप मोठी लढाई दावीद जिंकून त्या ठिकाणी आला होता. आणि ज्यावेळेस ती लढाईची प्रशंसा चालली होती का शाऊलाने 1000 मारले आणि दाविदाने किती मारले? 10,000. बायबल सांगतं की ती प्रशंसा चालत असता कोणाच्या मनात काहीतरी विचार सुरू झाले. आणि काय विचार सुरू झाले? का त्याला अधिक दिलं आणि मला काय दिलं? कमी दिलं. विचार इथपर्यंत मर्यादित नव्हते. तर बायबल सांगतं का पुढेचं हृदय कसं झालं? कठीण. आणि तो काय भरला? रागे भरला. काय भरला? रागे भरला. आता त्याच्या मनात काय चाललं इतकं डीपमध्ये बायबलमध्ये लिहिलं नाही, पण प्रभूंनी एक त्याचं क्लू मला दिला का त्याच्या मनात कदाचित हे विचार असतील का तुला कॉम्पिटिशन आलेलं आहे. समजतंय का? कोणाच्या मनात? शाऊलाच्या. ज्यावेळेस त्याची प्रशंसा चालू होती त्याला कळालं का आता दाविदाची प्रसिद्धी वाढली, दाविदाची प्रसिद्धी वाढली, दाविदाची लोकप्रियता वाढली, दाविदाची कीर्ती वाढली, कदाचित माझ्या जागेवर दावीद राज्य करू शकतो. आणि म्हणून तो रागे भरला कारण त्याच्या विचारात तो या प्रकारे दुष्ट विचार करू लागला. पण बायबल सांगतं योनाथन त्या ठिकाणी योनाथनबद्दल लिहिलेलं नाही आहे, पण योनाथनाचे विचार इथं लिहिलेलं नाही आहे. योनाथनाबद्दल आपण बोलतोय का योनाथनाबद्दल त्या ठिकाणी काहीच लिहिलं नाही. मग योनाथनाने ती प्रशंसा ऐकली नाही का जी शाऊलाने ऐकली? ओके, मी अजून एक्सप्लेन करतो. इथं शाऊल आहे. कोण आहे? शाऊल. आणि हा कोण आहे? योनाथन. मी राजा आहे. मी कोण आहे? राजा. आणि हा कोण आहे? योनाथन मुलगा आहे. कोण आहे? माझ्यानंतर कोण राज्य करणार?
बघा पिक्चर लक्षात घ्या क्लिअरली. या ठिकाणी शाऊल आहे, या ठिकाणी योनाथन आहे. माझ्यानंतर कोण राज्य करणार आहे? योनाथन. पण बायबल सांगते या ठिकाणी का शाऊल, दाविदाची कीर्ती वाढत चालली होती, दाविदाची प्रशंसा वाढत चालली होती. आणि ज्यावेळेस त्याला सगळा बहुमान मिळत होता, एकाचं हृदय कठीण झालं. तो कोण होता? शाऊल. कारण त्याला कळालं का कॉम्पिटिशन आलेलं आहे, का येणाऱ्या दिवसात होऊ शकतं का हा माझ्यासमोर एक प्रतिनिधी म्हणून किंवा मला कॉम्पिटिशन म्हणून तो उभा राहू शकतो. मग त्या ठिकाणी योनाथन होता, त्याच्या मनात हे विचार आले पाहिजे होते का नाही? समजतंय का? योनाथानाच्या मनात पण हे विचार आले पाहिजे होते का माझ्या बापाच्या नंतर माझी जागा आहे, पण जी लोकप्रियता माझी पाहिजे ती माझी दिसत नाही. ती कोणाची आहे? दाविदाची. आणि मग माझ्या बापानंतर मला राजा म्हणून ॲक्सेप्ट करतील का? कारण दावीद एवढा पॉप्युलर झाला तर कुणी मला विचारणार नाही, सगळे कोणाला विचारतील. पण असा विचार बायबलमध्ये लिहिला आहे का? नाही. का? कारण त्याचे विचार नवीन होते, पण शाऊलात ते विचार दिसत नाही. शाऊलात पुन्हा जुनं जीवन हावी झालेलं आहे. मी का असं म्हणतोय शाऊलामध्ये जुनं जीवन हावी झालं? 1 शमूएल 10 अध्याय आणि 9 वचन तुम्हाला सांगाल त्याचं उत्तर. आणि असे झाले की शमूएलापासून जायला त्याने आपली पाठ फिरवल्यावर देवाने त्याला दुसरे हृदय दिले आणि त्या सर्व खुणा त्याच दिवशी त्याला प्राप्त म्हणजे जुनं जीवन काय झालं? समजतंय का? प्रभूने त्याला काय दिलं होतं? नवीन हृदय. प्रभूने त्याला काय दिलं होतं? नवीन हृदय. बघा आजचा विषय काय आपला आहे? येशूमध्ये आपलं जुनं जीवन संपलंय वधस्तंभावर आणि प्रभूच्या पुनरुत्थानात नवीन जीवन सुरू झालंय. मग जुना जीवनाचा प्रभाव आमच्यामध्ये दिसायला नकोय. आणि म्हणून शाऊल मी उदाहरण घेतलं कारण त्याला देखील नवीन हृदय प्राप्त झालं होतं. पण आम्ही बघतो की ज्या प्रकारे नवीन हृदयात नवीन आणि उच्च विचार दिसले पाहिजे ते विचार त्याच्यामध्ये दिसत नाही. तर पुन्हा फिरून शाऊल जुन्या विचारामध्ये कार्य करत आहे. समजतं का या ठिकाणी? आणि ज्या प्रकारे शाऊलामध्ये ही गोष्ट आहे, अनेकदा आम्हामध्ये पण या गोष्टी आम्हाला पाहायला मिळतात का जुना विचार, जुना जो द्वेष भावना आमच्यामध्ये होती, जुना जो स्वार्थपणा आमच्यामध्ये होता, जुना जो हेतू साधना आमच्यामध्ये होतं, ते अजून देखील आम्हामधून गेलेलं नाही. अनेकदा ते आम्हामध्ये राज्य करतं कारण देवाची इच्छा आहे का त्या देहाच्या गोष्टी तुम्हाला राज्य करू नये, तर तुमच्या विचारात तुम्ही नवीन होणं अत्यंत गरजेचं आहे. कारण बायबल सांगतं मनाच्या नवीन कारणात तुम्ही नवीन झाले पाहिजे. प्रेज द लॉर्ड. समजतंय का? आपले मन, आपले विचार काय झाले पाहिजे? नवीन झाले पाहिजे. पण अनेकदा तो नवीन पण त्या विचारांमध्ये दिसत नाही. नेहमी स्वार्थीपणात दिसतो, नेहमी मीपणात दिसतो, नेहमी फक्त स्वतःचाच फायदा दिसतो आणि इतरांबद्दल त्याच्यामध्ये कधी चिंता काळजी वाटत नाही. आणि म्हणून या ठिकाणी पॉल जोर देतो का प्लीज जुन्या जीवनाला तुमच्यामध्ये राज्य करू देऊ नका, तर नवीन जीवनामध्ये तुम्हाला चालणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. समजतं का या ठिकाणी आपला स्वभाव कसा आहे? अजून एक उदाहरण मी घेतो का आपले विचार कसे आहेत. या ठिकाणी मत्तय याचा 18वा अध्याय काढू, 24 ते 35 वचन. मत्तय 18वा अध्याय. माणसाचा स्वभाव, त्याचे विचार कसे आहेत यातून आम्हाला कळल आणि यातून बाहेर पडणं किती गरजेचं आहे ते आम्ही या ठिकाणी शिकणार आहोत. मत्तय याचा 18वा अध्याय 24 ते 35 वचन, 24 पासून 35 पर्यंत आपण वाचणार आहोत. कदाचित हा दाखला तुम्ही वाचलेला असेल, पण याच्यातून काय घ्यायचंय ते आज या ठिकाणी आपण पाहणार आहोत. परमेश्वराने मुद्दामून हा दाखला त्या ठिकाणी दिला कारण त्याला दाखवायचे की आपले विचार कसे आहेत. आता आपण पाहिलं की 2 व्यक्ती आहेत. नाव सुंदरचं उदाहरण आहे, आपण प्रॉपरली समजूया या ठिकाणी. आता प्रथम मला या भावाचे पैसे द्यायचे आहेत. किती? 5 कोटी. किती द्यायचेत? समजतंय का? मला कोणाला द्यायचं आहे? ह्या भावाला. पण मी याला काय म्हणतो, माझ्याकडे ऐपत नाही का मी तुझी फेड करावी, म्हणून तू मला काय करून घे, समजून घे. तू मला काय घे, समजून घे किंवा ॲडजस्ट करून घे. समजतंय का? मी कोणाला म्हणतोय? ह्या भावाला, कारण मला याला द्यायचं आहे. पण ॲट द सेम टाईम म्हणजे त्याच वेळेस अजून एक व्यक्ती आहे का ह्या व्यक्तीला माझे पैसे द्यायचे आहेत. पण ज्यावेळेस हा म्हणतो का माझ्याकडे पैसे नाहीत, तर बायबल सांगतं का त्या ठिकाणी जो हा व्यक्ती ह्याला म्हणतो का पैसे द्यायचे मला देता येत नाही म्हणून मला ॲडजस्ट कर, पण ज्यावेळेस हा याला म्हणतो ॲडजस्ट कर, तो त्याला ॲडजस्ट करून घेत नाही. समजतात का विचार कसे आहेत? ज्या स्वतःची बारी येते तर कसं करून घ्या, ॲडजस्ट करून घ्या. जसं आपल्यावर येतं तर ॲडजस्ट करून घ्या, समजून घ्या. पण जसं इतरांची बारी येते तर आपण ॲडजस्ट करून घेत नाही.
समजतंय का? मला या स्वप्नीलला 5 कोटी द्यायची आहेत, पण माझ्याकडे द्यायला नाही आहे, तर मी त्याच्या हातपाय जोडतो का प्लीज ब्रदर ॲडजस्ट करून घ्या ना, माझ्याकडे नाही आहे. पण ह्याच वेळेस जास्त प्रमोदला माझे पैसे द्यायचे आहेत आणि हा म्हणतो का प्लीज ॲडजस्ट करून घे, माझ्याकडे पैसे नाही आहेत, तर मी ॲडजस्ट करून घ्यायला तयार नाही. बदललेत का आपले विचार? आपल्यामध्ये अजूनही जुना स्वभाव राज्य करत आहे. अजून एक उदाहरण सांगतो, सिम्पल. ST-मधलं, बसमधलं नेहमी ट्रॅव्हल करायचो पहिले, म्हणून चांगल्या प्रकारे माहिती आहे. वयस्कर व्यक्ती असेल ना, वयोवृद्ध व्यक्ती 50-60, मग तो उभा असला तर तो कसं म्हणतो, बाबा लय पाय दुखतात रे, थोडीशी जागा दे. मग आपण कसं म्हणायचं, वयोवृद्ध माणूस आहे, थोडंसं ॲडजस्ट त्याला करू, आणि मग 2-3 जणांची ॲडजस्ट जागा करायची आणि त्याला जागा द्यायची. आणि हे ज्यास वयोवृद्ध बसलेला असतो आणि त्याला म्हणतात आजी थोडं ॲडजस्ट करा, बाबा लय अवघडल्यावानी होतं. समजतंय का? ज्यावेळेस 2 जण बसलेले असतात त्यावेळेस तुझे पाय दुखतात, त्यावेळेस 2 जणांमध्ये तू ॲडजस्ट करून घेते, त्यावेळेस तुला अवघडल्यावानी होत नाही. पण जसं आजी बसलेली असती आणि जसं एखादा भाऊ म्हणतो का प्लीज थोडीशी जागा देता का, थोडी ॲडजस्ट करता का, नाही मला अवघडल्यावानी होतं. समजतंय का? अजून एक उदाहरण, एखादी स्त्री असेल, 2 लहान लेकरं असतील तिच्याबरोबर, किंवा एक लेकरू असेल उभी स्टँडिंग पोझिशनमध्ये, मग लगेच लहान लेकरू आहे ॲडजस्ट करून घ्या त्याला. आणि हेच लहान लेकरू त्या सीटावर बसला असं ना, आपण म्हणलो सिस्टर प्लीज त्याला मांडीवर घ्या ना, तिकीट भरलंय त्याचं. समजतात का विचार कसे आहेत? ज्या स्वतःवर येते ना, भीती ना, मग कसं करून घ्या, ॲडजस्ट करून घ्या. पण ज्या स्वतःला ॲडजस्ट करायला लावलं ना, तो ॲडजस्ट करत नाही, तो म्हणतो नाही तिकीट भरले सगळं. समजतंय का? जुने विचार आमच्यात राज्य करत आहे, आणि ज्या जुने विचार आमच्यामध्ये दिसतात, प्रभूला याचं दुःख वाटतं का तुमच्यासाठी एवढं मोठं बलिदान दिलं तरी देखील तुमच्या जुनं जीवन अजून बदलत नाही. समजतंय? मी आजारी पडलो, स्वप्नील मला भेटायला नाही आला, म्हणून मी याचं दुःख घेऊन बसलो का नाही, मी आजारी होतो, स्वप्नील तू नाही आला. अरे पण ज्यावेळेस प्रमोद आजारी होता, तू कधी गेला का त्याला भेटायला? समजतंय का? मी आजारी आहे म्हणून कोण भेटायला नाही आला? स्वप्नील. याचं मला काय वाटलं, दुःख, नाही तुझं काम होतं मला भेटायला यायचं. अरे पण ज्यास इतर लोक आजारी पडले होते, मग तुझं काम नव्हतं का त्यांना जाऊन भेटायचं? समजतंय? ज्यास मला कोणी भेटायला नाही आलं त्याचं दुःख मला वाटतं, पण ज्यास मी इतरांना भेटायला जात नाही त्यांचं त्यांना दुःख वाटतं, नाही त्याचं ॲडजस्ट करून घ्या, माझ्याकडे टाईम नव्हता. समजतंय का विचार कसे आहेत आपले? सिंपल गोष्टी आहेत. खूप आपलं वाटतं एवढं मोठं पाप आहे का? यस, देवाच्या नजरेत ते आहे. समजत्या ठिकाणी जुनं जीवन, जुने विचार तुमचे जात नाही, म्हणून जुने विचार जाणं अत्यंत गरजेचं आहे. हे सिंपल गोष्टी चेक करून बघा, असं होतं का नाही होत? यस, असं होतं का? होत नाही, चेक करा. आपण लगेच निराश, नाही तू आला पाहिजे होता, नाही तुझं काम होतं, आणि मग तुझं काम नव्हतं का ज्या इतर आजारी होता, किंवा चला आजाराचं सोडा, एखाद्याचा आनंद असेल, एखाद्याचा कार्यक्रम असेल, समजा याच्या घरी आनंद आहे, मग याची इच्छा असती का माझ्या आनंदात सर्व काय झाले पाहिजे, सहभागी झाले पाहिजे. पण ज्या प्रकारे त्याच्या आनंदात आम्ही सहभागीदार झालो पाहिजे, कदाचित आम्ही होत नाही. मग त्याला काय वाटणार? दुःख. त्याला काय वाटणार? की मी एवढं हे केलं, मी एवढं कार्यक्रम ऑर्गनाईज केला, मी एवढं जेवण ऑर्गनाईज केलं, पण ज्या प्रकारे ते माझ्या आनंदात समाविष्ट झाले पाहिजे होते, त्यांनी माझ्या आनंदात तो आनंद लुटला नाही. मग तोच प्रश्न प्रभू आपल्याला विचारतो का जस इतरांचा आनंद चालू होता, त्याच्या आनंदात जाऊन तू आनंद केला का? मग तू अपेक्षा बाळग का माझ्या आनंदात कोणी आनंद केला नाही. पण आपलं मेन टॉपिक काय का विचार बदलले पाहिजे. काय बदलले पाहिजे? विचार. समजतंय का? ह्या विचारांद्वारे आपली आध्यात्मिक वाढ कधीच होऊ शकत नाही, कारण इनडायरेक्टली माझ्या हृदयात काय बाळगतो? द्वेष. समजतंय का? नकळत माझ्यामध्ये काय आला? द्वेष. आणि ज्याच्यामध्ये द्वेष आहे, ज्याच्यामध्ये राग आहे, तो देवाचं वतन राज्य पाहू शकणार नाही, कारण देह करवट झालं तर सर्व काही संपून गेलं. कारण बायबल सांगतं जर तू एखाद्याला क्षमा करशील तर मी तुझ्या पापांची क्षमा करेल. जर कोणी तुला भेटायला आलं नाही, कोणी तुझ्या कार्यक्रमात आनंदात सामील झालं नाही, त्याचा राग तू धरला, द्वेष तू धरला, आणि तू प्रभूच्या प्रार्थनेत म्हणतो का हे बापा, जसं मी इतरांचं ऋण सोडलं किंवा इतरांना मी क्षमा केली तसं मला क्षमा कर. ते म्हणतो कुठं क्षमा केलं? राग तर तसाच आहे हृदयात, म्हणून तूही क्षमेस पात्र नाही. समजतंय? जुनं जीवन आम्हातून जाणं अत्यंत गरजेचं आहे. मग किती लोक प्रयत्न करतात का आपले विचार कसे झाले पाहिजेत? नवीन झाले पाहिजे. कसे झाले पाहिजे?
नवीन आपले विचार मोकळे झाले पाहिजेत. आपण इतरांचा राग करू नये, आपण इतरांना समजून घेतलं पाहिजे, आपण इतरांना ॲडजस्ट करून घेतलं पाहिजे. कारण त्याच वेळेस कळलं का तुमच्यामध्ये ख्रिस्ताचे विचार आलेले आहेत. पण अजूनही तुमचे विचार रुसून बसणारे, अजूनही तुमचे विचार फुगून बसणारे, अजूनही तुमच्या विचारात द्वेष शोधणं, राग करणं जर हे आहे तर तुमचा स्वभाव बदललेला नाही आहे. तुम्हासाठी जो वधस्तंभ वाहिला तुम्ही तो व्यर्थ केलेला आहे. समजतंय? म्हणून आमचे विचार कसे पाहिजेत? मोकळे आणि चांगले. कसे? चांगले. प्रेज द लॉर्ड. थर्ड पॉईंट कव्हर करेल विचारामध्ये का आमचे विचार कसे आहेत? संधी साधणारे आहेत. कसे आहेत? संधी साधणारे. पण कोणते संधी साधणारे? इतरांची वाईट करण्याचं. आपण काय साधतो? संधी. पण काय करण्यासाठी? इतरांचं वाईट करण्यासाठी. काढूया, सुंदरसं उदाहरण आहे या ठिकाणी. योहान शुभवर्तमान याचा 8वा अध्याय 4 आणि 5 वचन वाचूया आपण. ते त्याला म्हणाले, हे गुरु, ही बाई व्यभिचार करीत असतानाच धरलेली आहे. मोशेने तर नियमशास्त्रात आम्हास आज्ञा दिली की अशांना धोंडमार करावा, तर तू हिच्याविषयी काय सांगतोस? पण ते त्याला विचारित राहिले. तेव्हा तो उठला व त्यांना म्हणाला, तुम्हामध्ये जो निष्पाप आहे त्याने पहिल्याने तिच्यावर धोंड टाकावा. मग तो पुन्हा खाली ओनून जमिनीवर लिहू लागला. आपण कशाबद्दल वचन ऐकतोय? विचारांबद्दल. कशाबद्दल? विचारांबद्दल. आता या ठिकाणी घटना घडली. येशू ख्रिस्ताकडे कोण घेऊन आलं? एक स्त्री. सदुकी परुषी लोक होते. एक स्त्रीला पकडून आणलं आणि ती स्त्री काय करत होती? बरोबर, ती व्यभिचार करत होती. तिला पकडलं आणि त्या ठिकाणी त्यांनी तिला घेऊन आणलं. आणि प्रभू येशूला काय म्हणतात? ते तिचा काय कर? न्याय कर. कारण हिने काय केलं? व्यभिचार केलं आहे. आणि मोशेच्या नियमशास्त्राप्रमाणे हिला कशाने मारलं पाहिजे? दगडाने. आता पहा, ह्या लोकांना काय भेटली? संधी. काय मारण्याची? कोणी सोडत नाही. समजतंय का? यांना काय भेटली? संधी. ह्या लोकांच्या हातामध्ये त्या स्त्रीबद्दल अशी काही गोष्ट हातामध्ये भेटली का त्याच्याद्वारे ते तिच्यावर दगडं मारू शकतात. पण बायबल सांगतं की येशू त्यांना एक प्रश्न केला. काय प्रश्न केला? का तुमच्यात जो कोणी निष्पाप किंवा निष्कलंक असेल किंवा ज्याने कोणी पाप केलं नाही त्या व्यक्तीने तिला काय मारावं? आणि मग कोणी दगड मारला का? प्रभू येशूने असं का विचारलं? समजतं का या ठिकाणी? प्रभूने काय विचारलं? बोला बोला, काय विचारलं प्रभूने? हां, तुमच्यापैकी जर कुणी पाप केलं नसेल तर तुम्ही तिला दगड. पण त्यांनी दगड मारला का? दगड काय दिला? टाकून दिला. समजतंय का? विचार विचार कसे आहेत? मग ह्यांनी पाप केलं नव्हतं का ज्यांनी तिला पकडून आणलं होतं? ज्या वेळेस या स्त्रीला पकडून आणलं ते म्हणले की हिने पाप केले तर हिला दगड मारले पाहिजे. प्रभूंनी 2 मिनिटं त्यांच्या बुद्धीत काय टाकला? प्रकाश. कशा प्रकारे? प्रभू म्हणला का त्यांनी दगड मारावं ज्यांनी पाप केलं नाही. मग त्यांच्या बुद्धीत प्रकाश आला का रे आपण तर पाप केलंय, मग पहिले दगड कोणाला बसला पाहिजे? पण बसला का दगड? आपण पाप केलं तर आपण देवाला काय म्हणलो? तेव्हा ॲडजस्ट करून घे, यावेळेस चुकलो, पुढच्या चुकणार नाही. मग ज्यावेळेस तू पाप करतो तर तू ॲडजस्ट करायला लावतो प्रभूला, क्षमा मागतो, कारण देव कृपेचा परमेश्वर आहे. आणि मग इतरांनी पाप केलं, इतरांनी काही चुकीचं केलं, मग त्यावेळेस तू त्याला का संधी देत नाही की तो पुन्हा बदलावा? समजतंय का? विचार कसे आहेत आपले? आपण काही चुकलो ना, आपल्याकडून काही मिस्टेक झाली ना, आपण का तो होत नाही का? अरे पण ज्यावेळेस याच्याकडून होतं तू त्या छोट्या गोष्टीचं किती मोठासा वाद करतो, मग त्यावेळेस तू समजून का नाही घेत? हार्ड चाललंय का? सिरियस झालं एकदम? समजतंय का? मी काहीतरी चुकलो, मला माझी चूक लक्षात आली तर मी काय म्हणतो? नाही होत नाही का? चुकत नाही का माणूस? होऊन जातं. अरे पण ज्या वेळेस इतर लोक चुकतात त्यावेळेस हा समंजसपणा कुठं जातो तुझा? त्यावेळेस तू त्या छोट्याशा गोष्टीचा इतका मोठा वाद करतो, तू थोडं देखील ॲडजस्ट करत नाही. तू म्हणतो नाही मूर्खच आहे, नाही सगळं व्यर्थच आहे, तुम्हाला अक्कलच नाही, नाही तुम्हाला ज्ञानच नाही, मी बधीरच आहात. का? तू जे चुकतो मग तू बधीर नाही का? तुझ्याकडे ज्ञान नाही का? तू मूर्ख नाही का? पण जे स्वतः चुकतो तू म्हणतो नाही ॲडजस्ट करून घे प्रभू, माणूस आहे, चुकलो, गडबड झाली. देव म्हणतो का तुझे विचार किती स्वार्थी आहेत. स्वतःबद्दल असेल तर ॲडजस्ट करून घ्यायचं आणि दुसऱ्याकडून असेल तर दगड हातातच ठेवायचा. समजतंय का? ते लोक दगड संगतीच कॅरी करून आले
असं नाही का प्रभू न्याय करेल मग दगड मारू, पहिलेच रेडी का सोडायचं नाही, हे विचार जाणं अत्यंत गरजेचं आहे. हा जुना स्वभाव आहे, हा जुना स्वभाव आहे. आपण नवीन जीवनात पदार्पण केलेलं आहे आणि म्हणून नवीन विचार असणं अत्यंत गरजेचं आहे. मग आपल्या कुटुंबात असो, आपल्या चर्चमध्ये असो, अनेकदा एकमेकांचं जीवन आपल्या समोर येतं, असं दिसतं का कुठंतरी हा चुकतोय, कुठंतरी हा भटकतोय, पण लगेच दगड नाही घेतले पाहिजे हातात. समजतंय का? कुटुंबात देखील असेल, नातेवाईकांमध्ये असेल, एखादा नातेवाईक खूप म्हणजे चांगली फॅमिली असेल, पण थोडं काही भेटलं ना त्या फॅमिलीबद्दल, संपलं. समजतंय का? खूप चांगली फॅमिली आहे, सुशिक्षित फॅमिली आहे, चांगलं चालते, डिसेंट चालते, प्रभूच्या भयात चालते आणि म्हणून संधीच भेटत नाही का कधी बोट ठेवावं त्या कुटुंबावर. पण जर का कुठं तोल गेला आणि काही भेटलं तर मग दगड आहेच मारायला. समजत्या ठिकाणी. पण हा स्वभाव आपल्यातून जाणं गरजेचं आहे. जुनं जीवन गेलं पाहिजे आणि नवीन विचार आम्हामध्ये येणं खूप महत्त्वाचं आहे. प्रेज द लॉर्ड. समजतं या ठिकाणी? कारण बायबल सांगतं का असं नाही का मग आपण प्रयत्न करत नाही चांगले विचार करण्याचा, प्रीती करण्याचा, क्षमा करण्याचा, पण अनेकदा देह आमच्यावर काय होतो, हावी होतो आणि आत्म्याचा काय करतो, तो विरोध करतो. असं लिहिलंय, काढूया आपण गलती करायचं सेम 5वा अध्याय, गलती करायचं पुस्तक 5वा अध्याय 17 वचन. कारण देह आत्म्याविरुद्ध इच्छा धरतो व आत्मा देहाच्या विरुद्ध इच्छा धरतो आणि ते परस्परास विरुद्ध आहेत, यासाठी की जे काही तुम्ही इच्छिता ते तुम्ही करू नये. ओके, कुणी कुणाच्या विरुद्ध आहे? हा, आत्मा काय सांगतो, काय कर, चांगले विचार कर. आत्मा काय सांगतो, काय कर, चांगले विचार कर. इतरांचं वाईट लेखू नको, इतरांबद्दल द्वेष बाळगू नको, कुणी तुला भेटायला आले नाही म्हणून तर्कवितर्क लावून त्यांच्याबद्दल द्वेष बाळगू नको, तुझ्या आनंदात कुणी इन्व्हॉल्व झालं नाही म्हणून तर्कवितर्क लावून त्यांच्याबद्दल तू घृणा बाळगू नको. कसे विचार कर, चांगले विचार कर. कसे विचार कर, चांगले. मग असं नाही का वचन माहीत नाही आम्हाला, पहिल्यांदा वचन ऐकता का आपले विचार चांगले करा? याच्या पहिले पण वचन ऐकलं का नाही सर्वांनी, का आपले विचार कसे पाहिजेत, चांगले. मग आपण प्रयत्न नाही केले का? किती लोकांनी प्रयत्न केलेत का आपले विचार चांगले व्हावेत? प्रयत्न करतो आपण, वचन स्पर्श होतं आपल्याला. असं नाही का उपदेश तुम्ही पहिल्यांदा लाईफमध्ये ऐकलाय का तुमचे विचार चांगले पाहिजेत. याच्या अगोदरही आम्हाला कळलं का आमचे विचार चांगले पाहिजेत. आम्ही प्रयत्न करतो, पण आम्हाला कोण अडवतं? देह. आम्हाला कोण अडवतं? देह. आणि आम्हातून ते चांगले विचार बाहेर पडू देत नाही. कारण पॉल खूप चांगल्या प्रकारे एक गोष्ट या ठिकाणी सांगतो. जर रोमकराचं पुस्तक 7वा अध्याय आपण काढला, रोमकराचं पुस्तक 7वा अध्याय आणि त्याचं 15 आणि 19 का कशा प्रकारे काही गोष्टी आमचा विरोध करतात आणि नवीन जीवनात आम्हाला जाऊ देत नाही. काढूया रोमकराचं पत्र 6वा अध्याय 15 आणि 19 वचन. कारण जे मी करतो ते मला समजत नाही, म्हणजे जे मी इच्छितो ते मी आचरित नाही, तर जे मी द्वेषितो ते मी करतो. कारण जे चांगले मी इच्छितो ते मी करीत नाही, परंतु जे वाईट मी इच्छित नाही तेच मी आचरतो. भेटलं का उत्तर तुम्हाला तुमचं? का नाही भेटलं अजून? आम्हाला कसे विचार करायचे आहेत? कसे विचार करायचे आहेत? चांगले. पण पॉल काय सांगतो, आता मी वाचतो या ठिकाणी, पॉलचं म्हणणं या ठिकाणी असं आहे, या ठिकाणी 15 वचन वाचतो. कारण जे मी करतो ते मला समजत नाही. म्हणजे तो काय करतो? वाईट करतो. काय करतो? वाईट. पुढं काय लिहितो तो? म्हणजे जे मी इच्छितो ते मी आचरित नाही. म्हणजे त्याला असं म्हणायचं का मला वाईट करायचं नव्हतं, कारण ती इच्छा मी बाळगलेली नव्हती, पण माझ्याकडून काय झालं? वाईट. समजतंय का? वाईट मला करायचं नव्हतं, ती इच्छा माझी नव्हती का मी वाईट विचार करावं, मी त्या भावा बहिणीबद्दल घृणा बाळगावी, पण न कळत शेवटी मला कळतं का मी वाईटच विचार करतो. समजतंय? पुढं असं लिहिलं, तर जे मी द्वेषतो ते मी करतो. काय म्हणतो तो? जे मी द्वेषतो ते मी करतो. म्हणजे आता आम्हाला वचन काय सांगतं? काय कर, कसे विचार कर, पण आपण काय करतो? वाईट. समजतंय का? आपल्याला सांगितलं का चांगले विचार कर, पण आपल्या मनात देह वाईटच विचार टाकण्याचा प्रयत्न करतो. आणि 19 वचन अजून चांगल्या प्रकारे सांगतं या ठिकाणी. 19 वचन मी वाचतो. इथं असं लिहिलंय, कारण जे चांगले मी इच्छितो ते मी करीत नाही. आता जे वचन सांगितलं
का तुम्ही आत्म्यात चाला, नवीनतेत चाला. हे चांगलं आहे का वाईट आहे? पण पॉल म्हणतो का ते आपल्याकडून होत नाही, ते आपल्याकडून होत नाही. पुढं असं लिहिलंय, यापुढे मीच ते करतो असे नाही, परंतु माझ्यामध्ये वसणारे पाप ते करते. परंतु जे वाईट मी इच्छित नाही ते मी आचरतो. समजत्या ठिकाणी कन्फ्यूज होतोय का? पॉल आपलं व्यक्तिगतरित्या प्रामाणिकपणे मत समोर मांडतोय का माझी इच्छा आहे की मी चांगल्या गोष्टी कराव्यात, माझी इच्छा आहे का समजा मी टी व्ही पाहणं सोडावं, पण पुन्हा मला दिसतं की मी कोणासमोर बसलोय. समजतंय का? माझी इच्छा नाही का तासन तास मी टी व्ही समोर माझा वेळ घालावं, पण न कळत शेवटी मला एकच दिसतं का आज दिवसभरामध्ये त्यांनी 2-3 तास माझे चोरलेले आहे. माझी इच्छा नव्हती का ते व्हावं, पण शेवटी तेच झालं. मग जे मी इच्छा बाळगत नाही प्रभू तेच का होतं? माझी इच्छा आहे का मी चांगले विचार करावेत, कारण वचन पण सांगतं का चांगलं कर. मी इच्छा बाळगतो का नाही, मी द्वेष नाही करणार, मी राग नाही करणार, मी आता सांगायबद्दल चांगले विचार करेल, मी माझं मन मोकळं करेल, मी माझं मन मोठं करेल, पण शेवटी मला एकच दिसतं का माझं मन छोटंच आहे, कमकुवतच आहे आणि त्याच्यातून चांगले विचार बाहेर पडत नाही. समजत्या ठिकाणी? आणि मग जर या प्रकारची आमची स्थिती असेल तर देवाच्या राज्यात आपण वतन पावणार का? नाही पावणार. मग या ठिकाणी आम्हाला गरज आहे कोणाची? ओके, कसली गरज आहे? वचनाची, किंवा साध्या भाषेमध्ये प्रभूच्या कृपेची. का प्रभू आम्ही खूप प्रयत्न करतो, तुझा संदेश ऐकतो, वेगवेगळे सेवक येतात, प्रभावीरित्या आम्हाला सांगतात, खूप जोश येतो, 2 दिवस खूप ओके चालतं, पण तिसऱ्या दिवशी पुन्हा त्याच बंधनात आम्ही स्वतःला पाहतो. मग देवा असं का होतं? आम्ही का बाहेर पडत नाही? प्रभू आम्ही तर आमचं बेस्ट देतो, आम्ही फुल्ली प्रयत्न करतो, पण पुन्हा पुन्हा आम्हाला एकच दिसतं का ज्याच्यातून पळण्याचा प्रयत्न केला त्याच्यातच मी अडकलेलो आहे. मग देवा मला आता तुझी ॲडिशनल ताकदची गरज आहे. प्रेज द लॉर्ड. समजतंय का? जे माझं आहे ते मी उत्तमातलं उत्तम दिलंय, पण आता माझ्यातली क्षमता संपलेली आहे ते उत्तम देण्याची, आणि त्या पलीकडे मी देऊ शकत नाही. आता मला गरज आहे तुझ्या कृपेची, जी माझ्या अशक्तपणात मला कृपा देईल आणि या नकारात्मकीच्यातून तू मला बाहेर काढल आणि ते उच्च विचार माझ्यामध्ये आणल ज्याची अपेक्षा तू माझ्यामध्ये बाळगत आहे. प्रेज द लॉर्ड. समजतंय का? ओके, आता जाऊया आपण हे वचन समजण्यासाठी अब्रामाकडे. कारण बायबल सांगतं अब्राम 22 मध्ये का त्या ठिकाणी आपण पाहिलं की हगार आणि इश्माईलला सकाळी काय केलं? त्यांनी रवाना केलं. काय केलं? रवाना केलं. कोणत्या रानामध्ये? बैरशेबेच्या. कोणत्या? आठवतं ना? 3 वीकपासून हे वचन आपण घेतोय का अब्राहामची पत्नी कोण? हगार आणि इश्माईल. हगार त्याची पत्नी आणि इश्माईल त्याचा मुलगा विभक्त करतो. काय करतो? विभक्त करतो. आणि विभक्त केल्यानंतर ते कुठं भटकतात? कोणत्या रानामध्ये? बैरशेबेच्या रानामध्ये. पण सकाळी जे असते घरातून निघतात, अब्राम त्यांना काय देतो? भाकर आणि काय? यस, भाकर आणि काय? मसक. मसक म्हणजे काय? मसक म्हणजे काय? पाण्याची बुदली. समजतंय का? पाण्याची बुदली तो देतो. आणि बायबल सांगतं का त्या रानात प्रवास करत असता तिच्या मसकमधलं पाणी संपून जातं. आणि पाणी संपल्यामुळं तिचा जो मुलगा आहे हगार, त्याला पुढचा प्रवास करता येत नाही, कारण पाण्याची गरज इश्माईलला आहे आणि विदाऊट पाणी पुढचा प्रवास होऊ शकत नाही. मग मसक भरलेलं नव्हतं का? मग मसकमधलं पाणी उपयोगात आणलं नाही का? आणलं. मसकमध्ये जेवढं होतं ते सर्व उपयोगात आणलं आणि पाहिलं का निम्मा प्रवास झालाय आणि अजून उरलेला प्रवास बाकी आहे. पण विदाऊट पाणी पुढचा प्रवास होऊ शकत नाही. मसक भरणं अत्यंत गरजेचं आहे. आणि मग ज्यास मसक भरणं गरजेची होती, बायबल सांगतं की त्यांची वाणी कुणी ऐकली? देवाणी. आणि मग देवाणी तिची दृष्टी उघडली, तिला विहीर दाखवली आणि मग तिने पाणी घेतलं आणि कशामध्ये भरलं? कशामध्ये भरलं? मसकमध्ये. आणि एकदा का मसक भरली, पुन्हा तिने ते पाणी आपल्या मुलाला पाजलं आणि पुढचा प्रवास पूर्ण झाला. प्रेज द लॉर्ड. समजतंय का? आज त्याच प्रकारे त्या मसकसारखं आमचं जीवन आहे, ज्याची एक विशिष्ट मर्यादा आहे. त्या मर्यादा पलीकडे ते रिस्पॉन्ड किंवा प्रतिक्रिया किंवा लढाई करू शकत नाही. जस आपली कॅपॅसिटी संपती, आम्हाला देवासमोर नम्र होऊन हे कबूल करणं गरजेचं आहे. का देवा तू म्हणतो का उच्च विचार कर, मी करण्याचा प्रयत्न करतो, पण माझं एक लिमिटेशन्स आहे, त्या लिमिट पुढे मी जात नाही. मला माझ्या लिमिटेशन्सची पात्र वाढवायची आहे, म्हणून तुझ्या कृपेची, तुझ्या वाटण्याची मला गरज आहे. प्रेज द लॉर्ड.
समजते का टफ चाललं आहे? जे आज पहिल्यांदा अटेंड केले त्यांना थोडं टफ जात असेल मसकबद्दल, पण गेल्या 3 वीकपासून आपण हेच वचन घेतोय का मसकची एक काय असती, मर्यादा असती. हे बॉटलची काय आहे, किती लिटर पाणी बसतं, हे मी जास्तीत जास्त 1-1.5 तास पिऊ शकतो, त्यानंतर मला सपोर्ट करू शकतं का? पण मला ताण नाही लागणार का त्यानंतर? मला तहान लागणार की नाही लागणार, मग मला काय भरणं गरजेचं आहे, मसक. समजतंय का? हिच्यात जे आहे ते आतमध्ये गेलं, पण माझी भूक अधिक आहे, माझी तहान अधिक आहे, म्हणून हिला भरणं गरजेचं आहे. ज्या प्रकारे हगारला पुढचा प्रवास करण्यासाठी मसकमध्ये पाणी असणं आवश्यक होतं, कारण मसकमध्ये जेवढं होतं ते संपून गेलं होतं, त्याच प्रकारे आमच्यात जेवढे चांगले विचार आहे आम्ही प्रयत्न करतो ते इम्प्लिमेंट करण्याचे, पण आम्ही बघतो का त्या चांगल्या विचार करण्याची पण आमच्यामध्ये काय आहे, मर्यादा आहे. काय आहे, मर्यादा आहे. त्या पलीकडे आमच्यातून चांगले विचार निघत नाही, आणि एक लढाई आम्हामध्ये दिसती का आत्म्याविरुद्ध देह लढाई लागतो, आणि चांगले विचार आम्हातून जास्त बाहेर पडू देत नाही, त्याला ब्रेक लावून टाकतो. पण त्या देहाला मात देण्यासाठी आमची मसकची पात्रता वाढणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. समजतंय का? चांगलं करतो आपण, सगळ्यात चांगले विचार आहे, सगळ्यांमध्ये चांगले विचार आहे, पण विचारांचं काय आहे, एक मर्यादा आहे. काय आहे, मर्यादा. त्या मर्यादाच्या पलीकडे आपले उच्च विचार जाऊ शकत नाही. ती मर्यादा एक्सटेंड करण्यासाठी, ती मर्यादा वाढवण्यासाठी, ती मर्यादा इशूच्या लेवलला नेण्यासाठी आम्हाला प्रभूच्याच कृपेची गरज आहे. हे परमेश्वरा मला वाचनावर ताकद कर, सजीव कर, का माझे विचार उच्च होणं गरजेचं आहे, जेणेकरून ज्या प्रकारे पॉल म्हणतो की जुनं जीवन संपलं आणि नवीन जीवनात पदार्पण करणं गरजेचं आहे, मग माझे विचार नवीन होतील आणि माझ्यात तुझं वचन पूर्ण होणार आहे. प्रेज द लॉर्ड. समजतं का? ठिकाणी आपली काय आहे, लिमिटेशन्स आहेत. काय आहेत? आपली एक पात्रता आहे, त्या पात्रतेच्या पुढं आपण जाऊ शकत नाही. चला सेकंड एक्झाम्पल घेतो, दुसरं उदाहरण चांगुलपणाबद्दल. कशाबद्दल? चांगुलपणा. प्रत्येकामध्ये काय आहे, पण त्या चांगुलपणाची काय आहे, एक मर्यादा. समजा मला कुणी पैसे मागितले, प्रमोदनी 1000 रुपये देऊन टाकले, त्यांनी 500 मागितले, देऊन टाकले. पण सगळेच जर पैसे मागायला लागले तर मी सगळ्यांना मदत करेल का? नाही. कारण ज्यावेळेस माझ्याकडे ॲक्सिस आहे, ॲक्सिस म्हणजे कसं, एक्स्ट्रा आहे. कसं आहे, एक्स्ट्रा आहे, मी वाटतो. पण ज्यावेळेस मला झळ लागू लागती ना, म्हणजे माझा किस्सा खाली होऊ लागतो, माझ्यातला चांगुलपणा काय होऊ लागतो. समजतंय का? अवघड चाललंय. माझ्याकडे 10-1,000 रुपये माझा ॲव्हरेजली बजेट आहे कुटुंबाचा किंवा व्यक्तिगत. माझ्याकडे किती आहेत, 15 आहेत. किती आहेत, 15. यांनी एक मागितले, त्यांनी 500, 700, 800 चाललं, ओके. 5ची कॅपॅसिटी ॲक्सिस जाऊ देण्याची, 5 निघून गेले. आता जे 10 आहेत ते जायला सुरुवात झाली. मग म्हणजे मला काय लागू लागली, झळ. मला काय लागू लागली, झळ. म्हणजे माझ्यात चांगुलपणा आहे, पण त्या चांगुलपणाचा पण एक काय आहे, लिमिटेशन्स आहे. कारण ज्यास मला झळ लागू लागती, माझ्यातला चांगुलपणा जाऊ लागतो. समजतंय का? टफ चालला हा पॉईंट. दशमांश आपण देतो का नाही, वीकली अर्पण पण टाकतो, पण त्याच्यानंतर अजून टाका म्हणल्यानंतर काय लागते, मग आपला चांगुलपणा काय होऊन जातो, स्टॉप. समजतं का नाही? दशमांश देतो ना आम्ही, नगरमध्ये प्रेरच एवढं आहे की प्रत्येकांना ऑफरिंग देतो, पण जर म्हणलं का अजून टाक, काय लागती, झळ. कारण काय हलू लागतं आता, बजेट. आता फॅमिली बजेट हलू लागतो. म्हणजे आपल्या चांगुलपणाची लिमिटेशन्स आहे, त्याच्या पलीकडे अधिक चांगलं आम्ही होऊ शकत नाही. पण देवाची इच्छा आहे की तुमच्या चांगुलपणाची लिमिटेशन्स वाढणं गरजेचं आहे. कारण जसा ख्रिस्त चांगला आहे, ख्रिस्त प्रेमळ आहे, त्याच्यासारखं आम्हालाही चांगलं होणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. समजतंय का? पहा, ज्याही गोष्टीमध्ये झळ लागती ना, आपला चांगुलपणा बंद होऊन जातो. समजतंय का? फॉर एक्झाम्पल, आता यांचं घर आमच्या बाजूलाच आहे, उभा राहा 2 मिनटं. मग काही पण लागलं तर कोणाकडे येतो, आमचं दोघांचं घर आजूबाजूला आहे, मला काही लागलं तर मी कोणाकडे जातो, प्रमोद ते थोडंसं साखर, प्रमोद थोडंसं ते पाणी, प्रमोद थोडेसे ते पैसे. हा काय करतो, मला सहाय्य करतो, मदत करतो. पण ज्यावेळेस माझी मदत अधिकच वाढती, ह्याला काय लागू लागती, झळ. आणि ज्या झळ लागू लागती, मदत काय होऊन जाती, स्टॉप. समजतंय का? पण देवाची इच्छा आहे का तुम्हाला झळ लागत असताही
तुमचं हृदय उदार करणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. समजतंय का? ख्रिस्त ज्याच्या पृथ्वीवर आला आम्हासाठी आला, पण आपणच त्याला कुठं दिलं? झळ लागण्यासारखं होतं. कसं होतं? झळ लागण्यासाठी. अरे तुम्हासाठी आलो, अजून राहिलो असतो तर अजून जास्त चमत्कार फटाफट करून टाकले असते. शिष्याने तरी टाईम घेतला. समजतंय का? तुमच्यासाठी आलो तुम्हीच मला कुठं देताय? वधस्तंभावर. एखादा म्हणलं मी नाही वाजवा वधस्तंभ, जाऊ दे तुम्ही तुमचं बघून घ्या. झळ लागती तरी माघार घेत नाही. आपल्यातला चांगुलपणाचा उदारपणा तो दाखवतच आहे, देतच आहे. आणि ज्या प्रकारे तो आपला उदारपणा कायम ठेवतो, आम्हातलाही चांगलेपणाचा उदारपणा आम्हाला कायम ठेवायचा आहे. प्रेज द लॉर्ड. समजतंय का? चांगुलपणा दाखवताना झळ लागणार, पण ही झळ लागू द्या, ही झळ लागू द्या, कारण त्याच्यातच तुम्हात ख्रिस्त पूर्ण किंवा उंचाला जाणार आहे. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतं एक सुंदरचं उदाहरण आहे दाविदाबद्दल. शमूएल 30 अध्याय आपण काढू. 30 अध्याय 13 आणि 14 वचन. दावीद त्याला म्हणाला, तू कोणाचा, कोठला आहेस? त्याने म्हटले, मी मिस्री तरुण एका अमेरिकी माणसाचा चाकर आहे. 3 दिवसामागे मी दुखण्यात पडलो, म्हणून माझ्या धनाने मला सोडले. आम्ही करेथी याच्या दक्षिण प्रदेशावर व यहुदाच्या प्रांतावर व कालेबाच्या दक्षिण प्रांतावर घाला घातला आणि सिकलग आम्ही आगीने जाळले. तुमच्यात काय पाहिजे? चांगुलपणा. पण मी सांगितलं ज्या झळ लागती चांगुलपणा काय होऊ लागतो? निघून जातो. ज्या झळ लागती चांगुलपणा निघून जातो. पण आपण या ठिकाणी दाविदाचं उदाहरण बघतो की एक लढाई झाली, एक युद्ध झाला. त्या युद्धामध्ये ते बाहेर युद्ध करत होते, पण त्यांच्या घरावर त्या ठिकाणी काही लोकांनी येऊन आक्रमण केलं आणि त्यांचं जे नगर होते, लोक होते, त्यांना बंदिवान करून काय केले? घेऊन गेले. आणि मग दावीद ज्यावेळेस नगरी परत आला, त्या जागेवर परत आला, त्यांनी पाहिलं का या ठिकाणी कोणीच नाही. आणि मग त्यांना माहीत नव्हतं का कुटुंबाचे लोक खरंच बंदिवान आहेत का ते जळून मेले, काही देखील माहीत नव्हतं. आणि प्रभूकडे प्रार्थना करून तो विश्वासाने एका दिशेने निघाला का मी या दिशेने जाईल आणि परमेश्वर कृपा देईल आणि मी त्या लोकांना पकडणार आहे. बायबल सांगतो तो प्रवास करत असता रस्त्यामध्ये त्यांना एक व्यक्ती सापडतो. कोणत्या अवस्थेमध्ये? आजारी अवस्थेमध्ये, मेलेल्या अवस्थेमध्ये. आणि मग या ठिकाणी बायबल सांगतं का दावीद त्याला पाहून त्याला सोडत नाही, तर त्याला उठवतो, त्याची देखरेख करतो, त्याला खायला प्यायला देतो. आणि हे सर्व करण्यामध्ये दावीदाचा काय चाललाय? वेळ. काय चाललंय? वेळ. कुटुंब किती लांबपर्यंत गेले त्याला माहीत नाहीये, त्याला झळ लागते, त्याचा वेळ चाललाय, पण त्याची पर्वा तो करत नाही. झळ जरी लागली मला त्याची सेवा करणं गरजेचं आहे. आणि ज्यास त्यांनी झळ खाल्ली, बायबल सांगतं की त्याची झळ खाणं व्यर्थ गेलं नाही. तर ज्या व्यक्तीला त्यांनी सहाय्य केलं त्याच व्यक्तीने त्याला पुढचा मार्ग दाखवून त्याचा प्रवास पूर्ण केलेला आहे. प्रेज द लॉर्ड. समजतंय का? याचं महत्त्व समजून घ्या वाचनाचं. त्याच्याकडे टाईम कमी, त्याचं कुटुंब ते पुढं घेऊन चाललेत आणि हा इथं एखाद्या व्यक्तीचं तिथं उपचार चालू आहेत, त्याला खाऊ घालतो, त्याला मेडिसिन्स लावत बसलाय, वेळ चाललाय. बाकीचे म्हणत असतील का दावीद ह्याच्या मागं काय पडला तू? आपला कुटुंब शोधायचंय, आपला वेळ चाललाय, पण तो झळ खातोय आपल्या वेळेसाठी, पण त्या व्यक्तीची मदत तो करत आहे. प्रेज द लॉर्ड. समजतं का? ठिकाणी दावीदला चांगुलपणा आम्हाला या ठिकाणी दिसून येत आहे, पण आमच्यातला चांगुलपणा अनेकदा आम्हाला मर्यादित असा दिसून येतो. कारण अनेकदा इतर लोक जसं आम्हाला मदत मागतात, आमची मदत एक विशिष्ट व्यक्तीपर्यंत, एक विशेष वेळेपर्यंत जाती, त्यानंतर आमची मदत करायची पात्रता बंद होऊन जाते. पैशाबद्दल सांगितलं, ओळख. दुसरं काय? ओळख. खूप मोठा अधिकारी, खूप मोठा अधिकारी. कोण? हा भाऊ. आणि मला काय पाहिजे? नाही, मला जॉब पाहिजे. काय पाहिजे? जॉब पाहिजे. अधिकारी मोठा आहे, मला नोकरी पाहिजे, याच्या ओळखीने माझं काम होऊ शकतं. पण अनेकदा हा माझं काम करू शकतो, पण अनेकदा हा मोठ्या पदावर असल्यावर याला वाटतं काय छोटं काम केल्याने लोकांना वाटेल का एवढा मोठा अधिकारी आणि एवढ्या छोट्या लोकांची तुझी ओळख आहे का? समजतंय का? प्रॅक्टिकली पॉईंट मानतो मी. आजच्या पिरियडमध्ये असं होतं, स्टार्टिंगला माणसाला जॉब नसतो, पण देव कृपा देतो, ते उंचावर नेतो, नंतर तो विसरून जातो का मी कुठून आलो. नंतर त्याला काय वाटतं माहिती आहे का? मोठा अधिकारी झाल्यानंतर हा खालच्या लेवलचा, हा काम कसं करेल, माझं नाव खराब होईल. काय विचार करतो? माझं नाव. चांगुलपणा खूप होता, उदारपणा खूप होता, पण ज्या झळ लागू लागती याच्यातला चांगुलपणा निघून जातो. समजतंय का काय म्हणायचं? हा 4 लोकांना जॉब मिळून देऊ शकतो, याची तेवढी ओळख आहे. पण ह्याला वाटतं का जर असे काम मी करत बसलो तर माझी पर्सेंटेज कशी होऊन जाईल?
कमी होऊन जाईल. समजतंय? अनेकदा अशा प्रकारचे लोक विचार करतात का नाही आपली प्रेस्टीज डाऊन होऊन जाईल. अरे पण तुला चांगलं व्हायचं आहे, तुला इतरांचं चांगलं करायचं आहे, कारण तुझं देवाने चांगलं केलं, मग तू विसरला का? समजतंय का? कदाचित आज तुला वाटेल का ते माझ्या लेवलचे नाहीत, ते खालच्या लेवलचे आहेत. मग तू तुझी देवाची लेवल मॅच कर. त्याच्या लेवलचा तू आहे का? त्याच्या नजरेत तूही खालच्याच लेवलचा होता, पण त्याने तुला उचललं ना. त्याने थोडी विचार केला का तू नोकरीमध्ये जास्त प्रॉपर काम करणार नाही, देवाचं नाव खराब होईल. त्याने विचार केला का असा? आपण लगेच विचार करतो का नाही मी याला जॉब लावला, हा चांगला करेल का, माझं नाव खराब होईल. चांगुलपणा तुला दाखवायचा, पण जसं झळ लागू लागती तुझ्यातला चांगुलपणा गायब. मी असं पाहिलं लिटरली का त्यांच्यातला चांगुलपणा गायब झाला. तुम्हाला झळ जरी लागली, तुमच्यातला चांगुलपणा कमी होऊ देऊ नका. झळ जी लागलीचं प्रतिफळ कोण देणार? परमेश्वर. समजतंय का? तुम्ही पुष्कळ लोकांना पैशाची मदत करतात, पण लोक खूप डेंजर आहे, पैसे घेतात आणि देतच नाही. मग असं वाटतं देवा तुझ्याकडे पाहून दिलं, ते म्हणतो माझ्याकडे पाहून झळ खाल्ली का, काळजी करू नको, डबल परत देईल. समजतंय का? कारण जे प्रभू चालतात ना ते नुकसान खाणार. आणि मग तुमच्या मनात प्रश्न देवा आमच्याच बद्दल असं का? तू म्हणतो चांगलं वागल्याने असं घडतं. घडू द्या, त्याची फेड प्रभूकडे लागली. समजतंय का? ज्यावेळेस इतरांना काही मदतीची गरज आहे तुम्ही धावून जाऊन मदत करता, पण ज्यावेळेस तुम्हाला गरज आहे कोणी मदत करत नाही, त्याद्वारे तुमच्यातला चांगुलपणा आटू देऊ नका. समजतंय का? इतरांना गरज आहे, आपण धावून जातो, नाही मदतीची गरज आहे, मला मदत केली पाहिजे. तुझ्या मदतीची ज्यावेळेस मदत येत नाही, मग तुझ्यातला चांगुलपणा काय होऊ लागतो? आटू लागतो का नाही? माझ्या वेळेस कुणी येत नाही, मग मी का जाऊ? ते म्हणतो तू माझ्याकडे पाहून केलं ना, मग प्रतिफळ त्यांच्याकडून नाही माझ्याकडून तुला भेटणार आहे. प्रेज द लॉर्ड. समजतंय का? पण अनेकदा आम्हामध्ये मर्यादा आम्हाला दिसून येतीच. ज्या प्रकारे चांगुलपणा आमच्यात दिसला पाहिजे तो चांगुलपणा दिसत नाही. कुठंतरी आपण आपल्या चांगुलपणाला काय करतो? मर्यादित करतो. आणि म्हणून या चांगुलपणाची पात्रता वाढवणं अत्यंत गरजेचं आहे. आणि ज्या प्रकारे त्या ठिकाणी तिच्या मसकमधली पाण्याची पात्रता संपली, आमच्यातली चांगुलपणाची पात्रता संपती. आणि ज्या प्रकारे तिच्या मसकमध्ये पुन्हा प्रभूंनी पाणी भरलं, आमची चांगुलपणाची पात्रता वाढवण्यासाठी आम्हाला त्या झुडपाखाली जाणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. समजतंय का? तिने इश्माईलला कशाखाली ठेवलं? आणि झुडपाखालची वाणी कुणी ऐकली? देवानी. कारण झुडूप म्हणजे कोण? झुडूप म्हणजे कोण? येशू. जो कोणी झुडुपाखाली येईल परमेश्वर त्याची वाणी ऐकणार आणि त्याच्या मसकमधलं पाणी परमेश्वर भरून काढणार. प्रेज द लॉर्ड. समजतं या ठिकाणी? म्हणून तुमच्यातला चांगुलपणा जळ खाल्ल्याद्वारे आटू देऊ नका. तो कॅरी ऑन ठेवा. जळ लागणार 100%. प्रभू तुम्ही चांगलं करताल, लोक तुम्हाला वाईटच म्हणतील. तुम्ही पैसे देताल, तुमचे पैसेच बुडून टाकतील. तुम्ही इतरांना मदत करताल, तुमच्यामुळे ते लोक उभेच राहणार नाही. तुम्हाला 100% प्रभू चालताना जळ लागेल, पण त्याद्वारे आपल्यातला चांगुलपणा बंद झाला नाही पाहिजे. प्रेज द लॉर्ड. समजतंय का? प्रभूंनी चांगलंच केलं, पण त्याच्या वाटेला काय आलं? सगळं निंदाच आली, छळच आला, चापकच आले, लोकांचं थुकणंच आलं. त्याने आपला चांगुलपणा आठवला का? आठवून दिला त्याने आपला चांगुलपणा. नाही, मला चांगलंच करायचं आहे, मला उत्तमातलं उत्तम द्यायचं आहे, आम्हालाही उत्तमातलं उत्तमच द्यायचं आहे. पण ज्या प्रकारे पॉल म्हणतो की माझी एक मर्यादा आहे, आमची चांगुलपणाची एक मर्यादा आहे, आणि म्हणून आम्ही देवाकडे प्रार्थना केली पाहिजे का देवा माझ्यातला चांगुलपणा वाढव. मी आहे चांगला, पण माझी एक मर्यादा मला दिसती, त्या पलीकडे मला चांगलं होता येत नाही. मला चांगलं व्हायचं आहे प्रभू, मला तुझ्यासारखं व्हायचं आहे प्रभू. तू ज्या प्रकारे विचार करत नाही, मलाही विचार करायचा नाही चांगलं होताना. प्रेज द लॉर्ड. समजतंय का? कारण आम्हाला त्याच्या स्वभावात पूर्ण व्हायचं आहे. आम्ही सोबतीचे वारीस आहोत. आपण फक्त ब्लेसिंग्समध्येच एन्जॉय करतोय, पण खरं आम्हाला त्या प्रकारे व्हायचं ज्या प्रकारे ख्रिस्त आहे. प्रेज द लॉर्ड. समजतंय का? ख्रिस्ताला पाठवण्याच्या मागं प्रभूची योजना काय होती? का जो मुलाचा अधिकार म्हणजे प्रभूंनी त्याच्या प्रतिमेचं आम्हाला बनवलं होतं, ती प्रतिमा आम्ही जी गमावली होती, ख्रिस्ताद्वारे ती प्रतिमा आम्हाला पुन्हा मिळालेली आहे. म्हणजे तो स्वभाव, ते विचार, ते मन, तो चांगुलपणा, ते तो कोणी घेतच नाही. आपण फक्त काय म्हणतो? नाही, आजार गेले आरोग्य आलं, नाही गरिबी गेली, आपण तिथपर्यंतच एन्जॉय करतोय. मेन त्याचा स्वभाव आला पाहिजे.
मेन त्याचं वागणं आलं पाहिजे, मेन त्याच्यातला चांगुलपणा आम्हाला आला पाहिजे. आणि म्हणून आपली मर्यादा वाढवणं अत्यंत गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. समजतंय का? बघा, आपले ब्लेसिंग्स आपण क्लेम करतो ना, त्याच्यामध्ये पण स्वार्थ आहे. जसं मी सांगितलं की जुनं जीवन संपलं, नवीन जीवन सुरू झालं. आपण म्हणतो आजार येशूनी वाहिले, आता आरोग्य आहे. येशूनी गरिबी वाहिली, आता धनवंत आहे. ते म्हणतो दोनच गोष्टी क्लेम करतो, त्याच्या पलीकडच्या गोष्टी क्लेमच तू करत नाही. क्लेम करतं म्हणजे कळतं काय? समजतो का मी काय म्हणतो या ठिकाणी? का दोनच गोष्टीबद्दल आपण आपला दावा दाखल करतो. कशाबद्दल? आरोग्य आणि बस. ते म्हणतो याच्यावरच जोर आहे तुमचा, आरोग्य आणि धनवान, याच्यावरच तो आपला अधिकार दाखवतो का? नाही, येशूनी मला दिले. ते म्हणतो चांगुलपणा मी दिलाय, प्रीती मी दिली, क्षमा मी दिली, उदारपण मी दिलाय. याच्याबद्दल कोण दावा दाखल करणार? का नाही, मला तेच मन पाहिजे, मला तोच चांगुलपणा पाहिजे जो तुझ्यामध्ये. आणि देवाला असे लोक आवडतात जो तो चांगुलपणा, ती प्रीती, ते प्रेम, ते क्षमा आपल्यामध्ये आणण्याचा प्रयत्न करतात, जे ख्रिस्तामध्ये आहे. प्रेज द लॉर्ड. समजतं या ठिकाणी? म्हणून प्लीज आपली पात्रता जी एक लिमिटपर्यंत आहे, त्याचं लिमिटेशन्स वाढणं खूप गरजेचं आहे. आता लास्ट पॉईंट घेईल. मॅसेज असा मोठा आहे पण मी शॉर्टमध्ये कव्हर करेल. का प्रत्येकानं वाटतं, लास्ट पॉईंट मी कव्हर करतो याच्यामधला, की प्रत्येकानं वाटतं की मी कसा आहे? चांगला आहे. मी कसा आहे? चांगला आहे. पण तरी पण कुटुंबामध्ये काय? उभा राहा. हजबंड वाईफ आहे. कोण आहे? हजबंड वाईफ. ठीक आहे. याला वाटतं का हा कसा आहे? मला वाटतं मी कसा आहे? तू चांगला, मी चांगला. मग भांडणं कुठून? समजतंय का? पण भांडणं आहेत, भांडणं आहेत. हा माघार घेत नाही, हा याची बाजू मांडतो ना, असं वाटतं हाच राईट आहे. आणि जसं माझी बाजू मी मांडतो, असं वाटतं मीच राईट आहे. मग रॉंग कोण आहे? समजतं का ठिकाणी? आज अनेक फॅमिलीमध्ये हीच गडबड चालू आहे. दोघांना वाटतं का दोघांची पोझिशन 100% करेक्ट आहे. अरे मग रॉंग चाललं कसं? तुझ्यात जी काही चांगुलपणा आहे त्याचं लिमिटेशन्स आहे, ते लिमिटेशन्स वाढवणं गरजेचं आहे. मगच तुमच्यात प्रीती येईल, मगच तुमच्यात समंजसपणा येईल आणि तुमच्या कुटुंबात 100% आनंद राज्य करणार आहे. प्रेज द लॉर्ड. उभा राहा एक मिनिट. समजतंय का? हा पॉईंट कळला का? फॅमिली काय आहे? फॅमिली याची पात्रता प्रत्येक गोष्टीची कशी पाहिजे? मोठी पाहिजे. प्रथम सहन करण्याची. कसली? सहन करण्याची, क्षमा करण्याची, प्रीती करण्याची, समजून घेण्याची. जर याची पात्रता लिमिटेड आहे तर त्या कुटुंबात 100% भांडणं होणारच. फॅमिली काय आहे? फॅमिली काय काय येतं? सहन करणं, समजून घेणं, सहन करणं, समजून घेणं, क्षमा करणं, प्रीती करणं. पण आपली काय आहे? एक मर्यादा. हे आपण विसरायचं नाही. मी आहे चांगला, मी आहे क्षमाशील, मी आहे समजदार, पण माझी एक पात्रता आहे प्रभू. त्या पात्रतेनंतर माझं डोकं आऊट होऊन जातं आणि त्या ठिकाणी भलत्याच काही गोष्टी कुटुंबात घडून जातात. आणि म्हणून या ठिकाणी दोघांनीही आपली पात्रता वाढवणं गरजेचं आहे. म्हणजे त्या कुटुंबात खरा आनंद, खरी प्रीती येईल आणि त्या कुटुंबात सैताचं कार्य दिसणार नाही. प्रेज द लॉर्ड. समजतंय का? जर दोघांनी आपली पात्रता वाढवली, सैतानाला चान्स भेटेल का कार्य करायला? डोकंच फिरणार नाही तर चान्स कुठून? रागच येणार नाही तर चान्स कुठून? समजतंय का? फॅमिली आहे, दोघांनी आपली क्षमता वाढ, कारण दोघांची एक क्षमता आहे, दोघांची एक. हा का किती सांगायला समजून ऐकतच नाही. समजतो? मग माझी काय झाली? क्षमता आहे त्याला समजून घेण्याची, त्याला ॲडजस्ट करण्याची. फॅमिली. आता माझ्यात समंजसपणा पाहिजे. काय पाहिजे? पण माझं समजा डोकं आऊट झालं म्हणजे माझ्यात समंजसपणा कसा आला? लिमिट आली. जर माझ्यातला समंजसपणाची पात्रता अधिक आहे तर माझं डोकं आऊट होणार नाही, कारण माझी पात्रता अधिक आहे. पण डोकं आऊट झालं म्हणजे तुझ्यात पात्रता लिमिटेड आहे. मग मला पात्रता वाढवायची म्हणजे डोकं आऊट होऊन चुकीच्या गोष्टी करून बसणार नाही. समजतंय का? इतकं चांगलं वागतो, इतकं ॲडजस्ट करून घेतो, तरी पण तसंच का आला? राग आला म्हणजे माझी ॲडजस्ट करायची पात्रता कशी आहे? कमी. म्हणून तुला ॲडजस्ट करायची पात्रता काय करायची? वाढवायची. मसकची एक पात्रता असतीच.
समजतंय का? मसकची काय एक पात्रता आहे. ह्या मसकची पात्रता आहे. 1 लिटर घ्या, 2 लिटर घ्या, 10 लिटर घ्या, पण तिची एक शेवटी पात्रता आहे आणि तिची पात्रता वाढवणं आपलं काम आहे. प्रेज द लॉर्ड. समजतंय का? जर हे फॅमिलीमध्ये आलं तर कोणत्याच फॅमिलीमध्ये सैतानाचं कार्य आम्हाला दिसणार नाही. जर तुम्हाला दिसतंय का त्याच्या पलीकडे तुम्हाला सहन होत नाही, समजून घ्या का तुमचं लिमिटेशन्स आहे त्या गोष्टीमध्ये आणि तुम्हाला ते लिमिटेशन्स वाढवायचं आहे. कारण सहन करणं संपलं, मग मुखाचा ताबा पण सुटला. का? कारण आता संपली कॅपॅसिटी, याच्या पलीकडे आपल्याकडून नाही होत. अभिमान नको बाळगू का याच्या पलीकडे तुझ्याकडून काय नाही होत. समजून घे का तुला पात्रता वाढवायची आहे. समजतं का? आपण कसं म्हणतो, अभिमान नाही म्हणतो, काय आपलं लिमिटेशन संपलं. मग संपलं, मसक खाली झालं का भरून घे. अभिमान नको वाळू, काय कर मसक भरून घे. पण तो अभिमान नाही, आपलं संपलं, लय ॲडजस्ट करून घेतलं, लय समजून घेतलं, एवढं कुणीच नाही करत. लोकांचं सोड, तुझी मसक तू भरून घे. समजतंय का? मसक प्रभू म्हणतो मसक खाली आहे. मग कशी तुला ताकद भेटेल ते सहन करण्याची आणि कसं प्रीती आणि प्रेम राहील त्या कुटुंबात. तिथं भांडणंच राज्य करणार. तुमचे लिमिटेशन्स तुम्ही वाढवा, चांगलेपणाचे, समंजसपणाचे, प्रीतीचे, ॲडजस्ट करण्याचे. मग भांडणं नाही होणार तिथं. तिथं ताकद भेटल तो घूट पिण्याचं आणि पुढं चालण्याचं. समजतंय का? मसक लगेच समजून घ्यायचं, काय खाली झाली मसक. डोकं जाम झालं, राग आला, हेवी झालं, मसक खाली झाली, चला भरायला, चला झोडपा खाली. समजतंय का? मसक भरणं गरजेचं आहे. राग येतो, सगळ्यांना येतो, लिमिटेशन सर्वांचे आहेत. एक सर्टन लिमिट पण आपण ॲडजस्ट करू शकतो, त्याच्या पलीकडे आपण नाही करू शकत. आपण जरी म्हणलो नाही मी करतो, अरे नाही करू शकत तू. देह आहे आणि देह विरोध करणार. पण जर तुला कळलं का नाही मसक खाली झाली, देह हावी होईल, त्या अगोदर मसक भरून आणतो मी. म्हणजे मग किती उन्हात मी चालू, मला त्या उन्हातली तहान मारू शकणार नाही, कारण तहान लागताच माझ्याकडे पाणी. समजतंय का? म्हणून आपली मसक खाली झाली हे समजणं खूप गरजेचं आहे. का बाबा माझी लिमिटेशन्स खूप छोटे, मी शॉर्ट टेम्पर्ड आहे, लवकर राग येतो, ॲडजस्ट होत नाही, कंट्रोल होत नाही, माझी फॅमिली त्यामुळे डिस्टर्ब आहे, मला माझी पात्रता वाढवायची आहे. म्हणून मला प्रभूच्या पायापाशी बसायचं आहे. हगार रडत बसली होती, पण मला रडत नाही बसायचं, मला झुडपाखाली जायचं. कारण जो कोणी झुडपाखाली जातो देव त्याची वाणी ऐकतो. म्हणून त्या झुडपाखाली या, ख्रिस्ताजवळ या आणि म्हणा का प्रभू लिमिट आहे रे प्रभू माझी, मला अजून चांगलं व्हायचं प्रभू. का रागिष्ट मी होतो, का माझं ताबा संतुलन माझ्याकडून बिघडून जातो, मला माझं लिमिटेशन्स वाढवायचं आहे प्रभू, कारण तुझ्यासारखं मला व्हायचं आहे. माझं कुटुंब चांगलं राहील तो भाग वेगळा, पण शेवटी तुला मला हिशोब द्यायचा आहे, कारण हे अवयोग तुझे आहेत. समजतंय का? काय लिहिलं का तुमचे अवयोग पापाच्या स्वाधीन करू नका. मग मला का रागाला मी माझा अवयोग देऊन टाकायचा, मला नाही द्यायचं त्याला प्रभू. मला माझी कॅपॅसिटी वाढवायची, मला मंदकृत व्हायचं प्रभू जसा तू आहे. मला ताकद दे सहन करण्याची, मला ताकद दे प्रभू ॲडजस्ट करण्याची. माइंड 5 मिनटात आऊट होऊन जातं, पण ते आऊट होऊ नये, ते इन राहावं म्हणून मला तू कृपा दे. आणि परमेश्वर कृपा देईल आणि आपल्यात त्याचा गौरव होईल. प्रेज द लॉर्ड. समजतंय का? प्रत्येकाची आपली काय आहे, एक पात्रता आहे आणि ती पात्रता वाढवणं आपलं काम आहे. आणि त्यासाठी कंटिन्यूस देवाकडे प्रार्थना करा का देवा माझी क्षमता तू वाढव. प्रेज द लॉर्ड.